नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या ND पांढरे एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण शिकणार आहोत इयत्ता 4चा परिसर भाग 2चा पाठ। त्या पाठाचे बद्दल मी थोडी माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला तो पाठ ओळखायचा आहे। पहा मुलांनो, एखाद्या घराण्यात एक असा व्यक्ती जन्माला येतो की त्याच्या जन्मामुळे त्या घराण्याचे नाव लौकिक होते, ते घराण्याचं नाव सर्वत्र ओळखले जाते। मग अशा त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? कर्तबगार आहे, हुशार आहे, खूप मेहनती आहे, खूप चांगलं काम करतो। असेच आपण आज हा पाठ पाहणार आहोत। पाठ 3, मराठा सरदार भोसल्याचे कर्तबगार घराणे। पाठ 3, मराठा सरदार भोसल्याचे कर्तबगार घराणे। धामधुमीचा काळ। पहा मुलं, धामधुमीचा म्हणजे काय? धामधूम म्हणजे सर्वत्र गोंधळ असा काळ। संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली। पहा मुलांनो, ह्या अगोदरचा पाठ आपण पाहिलाच आहे। तो पाठ कोणता? संतांची कामगिरी। त्या पाठामध्ये संतांनी लोकांच्या मनात भक्ती निर्माण केली, धाडस निर्माण केले, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी चळवळी तयार करा, संघटित व्हा, अशी माहिती संतांनी समाजात पसरवली होती। त्यामुळे समाजातील लोक काय जागृत झाले होते। संतांनी समाजाला जागृत करण्याचे कार्य केले होते। तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली होती। पहा, म्हणजे शौर्य, लढाया कशा कराव्यात किंवा लढाया कशा जिंकाव्यात, लढायात कसे आपले सामर्थ्य दाखवावे हे सांगण्याचे कार्य महाराष्ट्रातील शौर्याची परंपरा मराठा सरदारांनी निर्माण केली होती। तो काळच मोठा धामधुमीचा होता। विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत। पहा मुलांनो, शिवरायांचे स्वराज्य निर्माण होण्याच्या पूर्वी महाराष्ट्रात विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या 2 सुलतानामध्ये महाराष्ट्र राज्य वाटण्यात आले होते किंवा दोघांची सत्ता महाराष्ट्रावर होती आणि त्यामुळे महाराष्ट्रात नेहमी लढाया होत। या दोघांमध्ये लढाया होत आणि ह्या लढाईमध्ये सामान्य जनतेचे हाल होत। लढाईसाठी त्यांना फौज लागे, या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत। पहा मुलांनो, लढाईसाठी सरदार लागतात, सैन्य लागतात। त्या लढाईसाठी त्यांनी लढाया करण्यासाठी मराठा सरदारांचा उपयोग करून घेतले। महाराष्ट्रातील जे कर्तबगार सरदार होते, कर्तबगार व्यक्ती होते, त्यांचा उपयोग या लढाया करण्यासाठी आदिलशहा आणि निजामशहा करत असत। आता पुढे पहा, शूर मराठा सरदार। मग जे मराठा सरदारांचा उपयोग करून घेत ते लढाया करण्यासाठी, त्यातील शूर मराठा सरदार मराठे काटक व शूर होते। पहा मुलांनो, कोणी पण उगाचच आपल्या राज्यात किंवा आपल्या सैन्यात कोणाला पण सामील करून घेत नाही। जे त्या पदासाठी योग्य आहेत किंवा ज्याचे कार्य चांगलं आहे, जो शूर आहे, वीर आहे, त्यांनाच आपल्या सैन्यात सामील करून घेतात। निजामशहा आणि आदिलशहा यांनी मराठा सरदारांचे शौर्य ओळखले होते किंवा मराठा सरदारांची कर्तबगारी त्यांनी पाहिली होती, म्हणूनच ते आपल्या सैन्यात मराठा सरदारांना सामील करून घेत। मराठे काटक व शूर होते। काटक म्हणजे काय? एकदम कष्टी, मेहनती, माग न हटणारे असे शूर मराठा सरदार होते, म्हणूनच ते मराठा सरदारांना आपल्या सैन्यात सामील करून घेत। तसेच ते धाडसी होते, स्वामीनिष्ठ होते। लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे।
पहा मुलांनो, मराठा सरदार कसे होते? काटक होते, शूर होते, धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते. म्हणजे स्वामिनिष्ठ म्हणजे काय? ज्या राजाची ते चाकरी करत किंवा ज्या राजासाठी ते लढत, ते आपल्या राजाशी प्रामाणिकपणे लढाया लढत, म्हणूनच त्यांना स्वामिनिष्ठ म्हणून ओळखले जाते. मराठा सरदारांना लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. पहा मुलांनो, हे मराठा सरदार ज्या कोणत्याही लढाईत भाग घेत, त्या लढाईत मोठ्या पराक्रमाने ते लढत की या लढाईमध्ये आपल्याला विजय मिळायलाच पाहिजे, असं त्या हिमतीने, अशा शर्तीने ते लढाया लढत. आणि ज्या लढाईमध्ये ते मराठा सरदार सामील असत, ते लढाया ते जिंकूनच परत येत असत. म्हणूनच निजामशहा आणि आदिलशहा मराठा सरदारांना आपल्या सैनिकात सामील करून घेत आणि लढाया जिंकण्यातच त्यांना अभिमान वाटे मराठा सरदारांना. म्हणूनच आपल्याला सांगितले, मराठा सरदार भोसल्याचे कर्तबगार घराणे. म्हणजे भोसले हे कसे होते? कर्तबगार होते, शूर होते, स्वामिनिष्ठ होते, धाडसी होते. म्हणूनच त्यांना त्यांच्या घराण्याचं कर्तबगारी या पाठामध्ये आपल्याला सांगितली आहे. हातात भाला, कमरेला तलवार असे ते धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदाराच्या फौजेत दाखल होत. पहा मुलांनो, मराठा सरदार कसे होते? त्यांच्या हातात नेहमी भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. पहा मुलांनो, त्यांची कर्तबगारी त्यांच्या वागण्यात, त्यांच्या चालण्यात दिसत होती. ते कसे? त्यांच्या हातात काय होता? भाला आणि कमरेला तलवार. म्हणजे एक शस्त्र जरी आपल्या गेलं तर दुसरं लगेच तयार. म्हणजे असे त्यांची पेहरा होता किंवा त्यांचं असं वागणं होतं. हातात भाला, कमरेला तलवार असे धाडसी मराठा जवान ते आणि घोड्यावर कसं मांड घालून सरदाराच्या फौजेत दाखल होत. पहा, त्यांचं जेव्हा ते फौजेत सरदार म्हणजे निजामशहा किंवा आदिलशहाच्या फौजेत दाखल होते, तेव्हा कसं यायचे? मग ते हातात भाला, कमरेला तलवार आणि घोड्यावर मांड घालून सरदाराच्या फौजेत दाखल होत. म्हणजे एखादा शूरवीर कसा सैन्यात सामील होतो, तसे ते मराठा सरदार सैन्यात सामील होत, आदिलशहा किंवा निजामशहाच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. मराठे सरदार कसे? मग फौजबंद म्हणजे त्यांच्यासोबत आपले अजून सैन्य असायचे. त्या मराठा सरदारांसोबत त्यांचे सैन्यसुद्धा त्यांच्यासोबत असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. पहा मुलांनो, जेव्हा ते कोणत्याही सुलतानकडे गेले तेव्हा ते कसे जायचे? मग एकदम शूरवीर सारखे एकदम आपल्या ऐटीत जायचे. म्हणजे कसे? हातात भाला, कमरेला तलवार, घोड्यावर मांड घालून बसून मोठ्या ऐटीत सगळ्या आपल्या अस्त्रसाठासोबत आपल्या सैन्यासोबत एकदम ऐटीत म्हणजे एकदम रुबाबदार असे दिसणारे हे मराठा सरदार होते. आणि ते तसे असल्यामुळं जेही ते कोणत्याही सुलतानाकडे किंवा कोणत्याही राजाकडे जर हे मराठा सरदार गेले तर ते सुलतान, तो राजा त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घेत. त्यांना आपल्या चाकरीस ठेवी. चाकरीस म्हणजे काय? आपल्या सैन्यात ते सामील करून घेत मराठा सरदारांना. आणि ते मराठा सरदार आपल्या पूर्ण सैन्यासह ते सुलतानाकडे चाकरीस जात असत किंवा त्यांच्यासाठी सैन्यात सामील होत असत. त्याला सरदारकी देई, कधी कधी जहागिरी देई. जहागीर मिळालेला सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. पहा मुलांनो, जेव्हा हे सुलतानाच्या जहागिरीत सामील होत हे मराठा सरदार, तेव्हा त्यांना सुलतान जहागिरी देई. जहागिरी म्हणजे काय? एखादे गाव दिल्यानंतर त्या गावाचा जे पूर्ण कारभार असतो, तो कारभार हा मराठा सरदार पाहत असे. कधी कधी जहागिरी देई. जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. पहा मुलांनो, सुलतान मराठा सरदारांना
आपल्या सैन्यात सामील झाले म्हणून त्या मराठा सरदारांना काय देत, जहागिरी देत. आणि ही जहागिरी ज्या कोण्या गावाची असेल किंवा ज्या ठिकाणाची असेल त्या ठिकाणचे हे मराठा सरदार आपण राजे आहोत असे समजत असत. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानाच्या पदरी अनेक मोठमोठे सरदार होते. पहा मुलांनो, विजापूर व अहमदनगर येथील सुलतानाच्या पदरी अनेक मोठमोठे सरदार होते. जे विजापूर आणि अहमदनगर, विजापूरचा कोण, आदिलशाह, आणि अहमदनगरचा निजामशाह यांची महाराष्ट्रावर सत्ता होती. आणि या दोन्ही राजाकडं मोठमोठे मराठे सरदार म्हणजे कर्तबगार सरदार त्यांच्या दरबारात होते. पदरी म्हणजे काय, त्यांच्या दरबारात होते. त्यात सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होत. पहा मुलांनो, जे मोठमोठे सरदार होते त्यापैकी काही घराणे आपल्याला इथे दिले आहेत. ते कोणते, सिंदखेडचे जाधव. पहा मुलांनो, हे नीट ऐका, तुम्हाला हा प्रश्न जोड्या जुळ्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख घराणे होते. हे 5 घराणे महाराष्ट्रात मोठे घराणे म्हणून ओळखले जातात. आणि हेच 5 घराणे विजापूर व अहमदनगर या 2 सुलतानाकडे त्यांच्या दरबारामध्ये होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. पहा, सिंदखेडचे जाधव हे कुठले होते, मग देवगिरीच्या यादवांचे वंशज. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या होत. पहा मुलांनो, शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणजे शिवाजी महाराजांची जी आई जिजाबाई होती ते कोणाची मुलगी होती, सिंदखेडच्या लखोजी जाधवांची मुलगी होती. लखोजी जाधवांची कन्या होती शिवाजी महाराजांची आई. म्हणूनच शिवाजी महाराज ह्या अशा शूर घराण्यात जिजाबाईंचा जन्म झाला. आणि अशा शूर मातेनं आपल्या महाराष्ट्रासाठी शूर राजपुत्र दिला. आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केले, स्वतःचे राज्य स्थापन केले. आणि आपल्या महाराष्ट्रातील जनतेला सुखी केली. अशा ह्या थोर राजाची आई माता जिजाबाई हे सिंदखेडच्या लखोजी जाधवांची कन्या मुलगी होती. म्हणूनच यांचे घराणे शूरवीर म्हणून समजले जाते. म्हणूनच या लखोजी जाधव यांच्या कन्या जिजाबाई यांना आपण आदर करतो, कारण या थोर मातेनं आपल्याला एक चांगला राजा दिला होता. शौर्याची परंपरा. हे सारे सरदार शूरवीर होते, पण त्याच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे. पहा मुलांनो, हे जे आपल्याला सरदार सांगितले आहेत कोणते, सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे जे सरदार आहेत मराठा सरदार, हे शूरवीर होते, पण यांच्यात अनेकात आपापसात भांडणं, हाडवैर म्हणजे काय, भांडणे होत असत. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. पहा मुलांनो, हे जे विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह हे जे 2 राजे होते महाराष्ट्रात, त्यांच्या ज्या लढाया होत ते कोणाच्या जीवावर होत, ह्या शूर मराठा सरदारांच्या जीवावर लढाया होत. ते 2 जण ह्या मराठा सरदारांच्या जीवावर लढत. पण या मराठे सरदार जर एकत्र येऊन स्वतःसाठी जर लढले असते, स्वतःसाठी, किंवा हे सरदार सगळे एकत्र येऊन हे निजामशाह आणि आदिलशहाच्या विरुद्ध जर लढले असते तर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांपूर्वीच या सरदारांची सत्ता राहिली असती. पण हे सरदार स्वतःसाठी न लढता परकीयांसाठी म्हणजे निजामशाह व आदिलशाह यांच्यासाठी ते लढाया करत. ते स्वतः एकत्र न येता यांच्यासाठी ते लढाया करत. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. म्हणजे स्वतःसाठी आपण सर्व
एकत्र येऊन आपण या निजामशाह व आदिलशाह विरुद्ध लढाया लढून आपले महाराष्ट्रावर मराठाचे राज्य निर्माण करावे असे त्यांची दृष्टी नव्हती आणि म्हणून ते निजामशाह आदिलशाह यांच्यासाठी लढाया करत. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे. पहा मुलांनो, हे मराठा सरदार कसे आहेत? काटक आहेत, शूर आहेत, वीर आहेत. पण यांचे शौर्य, यांची वीरता फक्त कुणाच्या उपयोगी होती? परकीयांच्या, म्हणजे निजामशाह व आदिलशाह यांच्या उपयोगी यांची वीरता पडू लागली होती. स्वतःसाठी हे लढलेत का? किंवा स्वतःच्या स्वराज्यासाठी किंवा स्वतः आपले राज्य निर्माण हो यासाठी न लढता ते काय? परक्यांसाठी, दुसऱ्यांसाठी लढाया करत त्यांच्या उपयोगी हे मराठा सरदार पडत असत. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. पहा मुलांनो, हे जरी परकीयांसाठी लढत तरीसुद्धा त्यांनी, जे महाराष्ट्रातील तरुण होते, त्यांना पराक्रमाची म्हणजे शौर्य कसे करावे, लढाया कशा कराव्या, लढायात कसे जिंकावे याची गोडी, यांची आवड त्या तरुणांना निर्माण केली होती. महाराष्ट्रातील हजारो तरुणामध्ये या मराठा सरदारांनी पराक्रमाची गोडी लावली होती. त्यांच्यात आवड निर्माण केली होती. लढाया कशा कराव्यात, लढाया लढण्याची आवड या मराठा सरदारांनी निर्माण केली होती. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. पहा मुलांनो, मराठा सरदारांचे नाव का घेत होते आदिलशाह, निजामशाह? कारण त्यांनी हजारो तरुण तयार केले होते लढाईसाठी आणि अनेक वीर त्यांनी आपल्या सैन्यात निर्माण केले होते. म्हणूनच ते मराठा सरदार जेव्हा त्यांच्या दरबारात जात तेव्हा ते त्यांना आपल्या चाकरीत ठेवून घेत. कारण हे मराठे कसे होते? शूर होते, पराक्रमी होते. आणि हे मराठे सरदार स्वतः एकटे न येता आपल्यासोबत आपले हजारो सैन्य घेऊन येत, आपला फौज फाटा घेऊन येत. म्हणूनच निजामशाह किंवा आदिलशाह यांनी आपल्या दरबारात या मराठा सरदारांना ठेवले होते. मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. पहा मुलांनो, या मराठा सरदारांनी जरी ते परकीयासाठी लढले तरी त्यांनी अनेक शूरवीर महाराष्ट्रात निर्माण केले आणि महाराष्ट्रात शौर्य म्हणजे काय, पराक्रम कसा करावा याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी उदाहरण ठेवले होते. म्हणजे अनेक शूरवीर या महाराष्ट्रात त्यांनी निर्माण केले होते. हे मराठे कसे होते? मग शूर पराक्रमी होते हे दाखवण्याचे कार्य त्यांनी त्यावेळी केले होते. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. पहा मुलांनो, हे जे 5 घराणे आहेत त्या 5 घराण्यापैकी वेरूळचे भोसले हे घराणे मोठे पराक्रमी निघाले. पहा मुलांनो, या सर्व घराण्यामध्ये कोणते मोठे कर्तबगार घराणे आहेत? मग भोसले हे घराणे मोठे पराक्रमी निघाले. घृष्णेश्वराचे मंदिर, सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट. पहा मुलांनो, आता हे आपल्या इथं काय सांगितलंय? घृष्णेश्वराचे मंदिर म्हणजे महादेवाचे मंदिर. हे मंदिर, ह्या मंदिराबद्दल माहिती सांगितली आहे. सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट. कितीशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे मुलांनो? 400 वर्षापूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्याजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. पहा मुलांनो, हे घृष्णेश्वराचे मंदिर कुठं आहे? मग वेरूळच्या लेण्याजवळील, वेरूळला आहे हे घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर. वेरूळच्या लेण्याजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. पहा मुलांनो, हे घृष्णेश्वराचे मंदिर जे आहे ते कसे झाले होते? मग मोडकळीस आले होते. त्यांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. ज्या मंदिराच्या भिंती होत्या त्यांना भेगा पडल्या होत्या. म्हणजे काय? खूप जुनं मंदिर होतं हे, त्याच्यामुळं त्या भिंतींना भेगा पडू लागल्या होत्या. भेगा म्हणजे काय? चिरा, भिंतीला चिरा पडू लागल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. पहा मुलांनो, त्या मंदिरात जर काही उत्पन्न किंवा कोणी येत जात नसेल किंवा त्या मंदिरात काही भक्तगण किंवा देणगी देणारे जर येत नसतील तर त्या मंदिरात पुजारीही तेवढं लक्ष देत नाही.
पहा मुलांनो, हे मंदिर जुने झाले होते, मोडकळीस आले होते, म्हणून या मंदिरात पुजारीही आता येत नव्हता किंवा पुजारी सुद्धा हे मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत, पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर? पहा मुलांनो, ज्या 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते घृष्णेश्वराचं मंदिर. ह्या अशा एका 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेले हे घृष्णेश्वराचे मंदिर त्या काळी कसे झाले होते? मग मोडकळीस आले होते. तिथला पुजारी त्या मंदिराला सोडून निघून गेला होता आणि मंदिरावर एकदम अवकळा आली होती. एवढं महान म्हणजे एक मोठं महादेवाचं मंदिर असलेले हे मंदिराला सुद्धा कशी आता अवकळा आली होती आणि मंदिरावर पुजारीही नसल्यामुळं तिथं मग साफसफाई असेल का? नाही, कारण पुजारी तिथले मंदिराची साफसफाई करतो, देवाची पूजा अर्चना करतो. पुजारीच तिथं नसल्यामुळं आता त्या मंदिरावर काय आली आहे? अवकळा आली आहे. महान दैवत आहे, पण काय करावं? तिथं सगळं मंदिर आता भेगा पडू लागलं आहे भिंतींना, पुजारीही नाही, त्यामुळं आता ही मंदिरांना काय अवकळा आली आहे. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. पहा मुलांनो, आता जे कोणी भक्त होते त्या घृष्णेश्वराचे, ते भक्त जेव्हा मंदिराकडे येत पाहात तेव्हा त्यांना काय मग हळहळ वाटे, त्यांना वाईट वाटे की एवढं महान दैवत, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग, एवढे महान दैवत असून सुद्धा या मंदिरात पुजारी नाही की तेही, आणि मंदिरात साफसूफ नाही, व्यवस्था नाही, आणि मंदिर कसं मोडकळीस आलेलं आहे हे पाहून जे भक्तगण होते त्या भक्तगणांना काय वाटायचं? वाईट वाटायचं, हळहळ वाटायची त्या भक्तांना. येणारे जाणारे हळहळत उसासे सोडत, पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो? पहा मुलांनो, त्या काळचा काळ कसा होता इथं सांगितलंच आहे. धामधुमीचा काळ म्हणजे सर्वत्र गोंधळ, लढाया, असा हा काळ असल्यामुळं जनता तेथील कशी होती? त्रस्त होती. आणि हे जे निजामशाह, आदिलशाह हे कसे होते? चांगले राजे नव्हते, जनतेवर प्रेम करणारे नव्हते. फक्त ते आपल्या स्वराज्यासाठी किंवा आपल्या फक्त जे जहागिरी आहे किंवा आपलं जे राज्य कसं वाढल याच्याकडेच लक्ष होतं. या राज्यातील जनता कशी सुखी होईल हे त्यांचं लक्ष नव्हतं. हे जनतेकडे लक्ष देत नसत. फक्त आपलं राज्य कसं विस्तार करता येईल हे पाहत होते. म्हणून जनता सुखी नव्हती. मग ते जनता सुखी नसल्यामुळं त्या लोकांचा तरी कसं या देवाकडे म्हणजे लोकांना तरी कोण्या ह्याच्यातून हे देवाची म्हणजे या म्हणजे दुरुस्तीचा विचार तरी कसा येईल? कारण त्यांच्याकडंच पैसा अडका नसत असत. कारण जे मुस्लिम राज्य होते ते कसे होते? जुलमी आणि अन्याय करणारे अत्याचारी होते. त्यामुळं जनताच त्रस्त होती आणि जनता दुःखी त्रस्ती असल्यामुळं कुणाचंही याच्याकडं, या मंदिराकडं लक्ष जात नव्हतं किंवा दुरुस्तीचा विचार त्यांच्या मनात येत नव्हता. त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नेमाने येत असत. पहा मुलांनो, अशाही वाईट परिस्थितीत एखादा आशेचा किरण आपल्याला दिसतो. तसाच एक आशाचा किरण या घृष्णेश्वराच्या मंदिराबाबत आपल्याला इथं दिसून येतो. त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नेमाने येत असत. म्हणजे एक शिवभक्त होता, तो रोज नित्य नेमाने त्या मंदिरात येत असत. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे आणि त्या शिवाच्या पिंडीवर रोज बेलफूल वाहत असे. तो शिवभक्त हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. पहा मुलांनो, तो शिवभक्त रोज त्या मंदिरात यायचा आणि त्या पिंडीवर एक बेलफूल वाहत असे आणि हात जोडून आपल्या मनातले तो श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली. पहा मुलांनो, तो भक्त कसा होता? शिवभक्त होता आणि तो रोज नित्यनेमाने त्या मंदिरात येत असत. आपल्या मनातले जे काही आहे ते श्री शिवाला सांगत असे. आणि एके दिवशी त्याने काय केले? आपले गडी माणसे आणले, म्हणजे आपल्यासोबत काही माणसे आणले. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. जे मंदिरात
ज्या भिंतीला तडा गेले होते त्या भिंतीला काय केले त्यांनी, नीट केले. त्या भिंती नीट केल्या, जे चिरा पडल्या होते त्यांना दुरुस्त केले. त्या भिंतींना मंदिराची सारी व्यवस्था लावली. मंदिराची सारी व्यवस्था लावली म्हणजे काय, म्हणजे तिथं साफसफाई करण्यासाठी गडी माणसे लावले आणि जो पुजारी निघून गेला होता तो पुजारी त्या शिवभक्ताने तिथे पूजा करण्यासाठी ठेवला. अशी किंवा सर्व जे काही सुविधा लागतात त्या मंदिरात त्या सारी सुविधांची व्यवस्था त्या शिवभक्ताने लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. बघा मुलांनो, घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला त्या शिवभक्तानं. म्हणजे काय, त्या मंदिराकडं कुणी ज्या मंदिराकडं बघून हळहळ वाटत असे भक्तांना, त्यांना आता या मंदिराकडं येण्यासाठी ह्या शिवभक्तानं प्रोत्साहित केलंय आणि या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. म्हणजे मंदिरात जे मोडकळीस आले होते त्याला दुरुस्त केले आणि साफसफाई केले. परत त्या मंदिराला पुजारी ठेवलाय. असं अनेक सगळी व्यवस्था जी लागती व्यवस्था ती सर्व व्यवस्था त्या शिवभक्तानं केला आणि घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केलाय. पहा मुलांनो, प्रश्न आहे तुम्हाला, घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार कोणी केला? या शिवभक्ताचं नाव आपल्याला पाहायचं आहे. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले. आता मंदिरात आत बाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. पहा मुलांनो, जे वैभव होतं, मंदिराचं वैभव होतं, साफसफाई, नीटनेटकेपणा, सर्व पूजा अर्चा, दिवे, हे सगळं जे काही होतं ते सर्व परत आले. म्हणजे सर्व त्या शिवभक्तांनी ही सर्व व्यवस्था केली आहे. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला आहे. घृष्णेश्वराचे वैभव, जे काही मंदिराचं वैभव होतं ते परत आणले त्या शिवभक्तांनं. कोण होते हे शिवभक्त? पहा मुलांनो, कोण होते हे शिवभक्त ज्यांनी घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला? पडक्या भिंतीला जे चिरलेल्या भिंती होत्या त्यांना व्यवस्था केले. परत दिवे, आत बाहेर दिवे लावले, सर्व व्यवस्था मंदिराची लावली. हे कोण होते शिवभक्त? ते होते मालोजी राजे भोसले. पहा मुलांनो, कोण होते मग ते? कोण होते शिवभक्त? ते होते मालोजी राजे भोसले. पहा मुलांनो, तुम्हाला हा प्रश्न आहे, घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार कोणी केला? मग कोणी केला जीर्णोद्धार घृष्णेश्वराचा? मालोजी राजे भोसले. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार मालोजी राजे भोसले यांनी केला. आता पुढे आहेत बघा, वेरूळचे भोसले. वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे थोर शिवभक्त होते. पहा मुलांनो, हे मालोजी राजे कुठले होते मग? वेरूळचे होते हे मालोजी राजे. वेरूळचेच हे भोसले घराणे. वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे थोर शिवभक्त होते. पहा मुलांनो, ते शिवभक्त होते म्हणूनच ते रोज घृष्णेश्वराच्या मंदिरात जात, बेलफूल वाहत आणि त्यांनी अशी त्या मंदिराची अवस्था पाहून त्या घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि ते एक शिवभक्त होते म्हणूनच त्यांनी त्या घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. विठोजी राजे त्यांचे धाकटे भाऊ. पहा मुलांनो, मालोजी राजे भोसले यांचे छोटे भाऊ, धाकटे भाऊ कोण आहेत मग? विठोजी राजे. हे पण तुम्हाला प्रश्न येईल. मालोजी राजे भोसले यांचे छोटे भाऊ विठोजी राजे, हे त्यांचे काय? धाकटे भाऊ, छोटे भाऊ. वेरूळच्या बाबाजी राजे भोसले यांची ही मुलं. मालोजी राजे आणि विठोजी राजे हे कोणाची मुलं आहेत मग? बाबाजी राजे भोसले यांची ही मुलं आहेत. आणि हे मालोजी राजे, विठोजी राजे हे कुठले आहेत मग? वेरूळ या गावचे आहेत. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी राजे भोसल्याकडे होती. पहा मुलांनो, बाबाजी राजे हे काय होते मग? वेरूळ गावचे पाटीलकी होती या घराण्याकडं, भोसले घराण्याकडं. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी राजे भोसल्याकडे होती. पहा मग बाबाजी राजे भोसले हे काय होते मग? त्या गावचे पाटील होते. मालोजी राजे व विठोजी राजे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते. पहा मुलांनो, म्हणूनच आपल्याला सांगितले की मराठा सरदार भोसल्याचे कर्तबगार घराणे. हे जे दोन भाऊ होते मालोजी राजे आणि विठोजी राजे हे कसे आहेत मग? कर्तबगार आहेत, शूर आहेत. म्हणूनच यांचं घराणं शूर घराणं म्हणून
ओळखलं जातं। पहा मुलांनो, यांचे जे शूर, यांचा पराक्रम, यामुळंच या भोसले या घराण्याला शूर व पराक्रमी म्हणून ओळखले जात असत। त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते। पहा मुलांनो, त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते, म्हणजे त्यांच्याकडं खूप असे पराक्रमी सैन्य होते, की असे सैन्य की रिकामे सैन्य नाहीत, त्या सैन्याकडं सर्व प्रकारची हत्यारं त्या सैन्याकडे होते। म्हणूनच त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते। मराठे जे सैन्य आहेत, मराठे आहेत, ते कसे होते मग? त्यांच्याकडं हत्यारबंद सर्व हत्यार त्यांच्याकडं होते। तो काळ फार धामधुमीचा होता। पहा मुलांनो, सुरुवातीला सांगितले की तो काळ कसा होता मग? धामधुमीचा काळ होता। निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहाने स्वारी केली होती। पहा मुलांनो, निजामशाहीवर उत्तरेकडील मुघल बादशाहाने स्वारी केली होती। त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती। पहा मुलांनो, निजामशहाची राजधानी काय होती मग? दौलताबाद। या निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहाने स्वारी केली दौलताबादवर। निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहाने स्वारी केली होती। त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती। पहा मुलांनो, निजामशहाची राजधानी काय आहे मग? दौलताबाद। आणि या निजामशहावर उत्तरेतील मुघल बादशाहाने स्वारी केली होती। आणि त्या काळची निजामशहाची राजधानी काय आहे मग? दौलताबाद। तेथे मलिक अंबर नावाचा त्यांचा वजीर होता। पहा, या निजामशहाचा मलिक कोण होता मग? मलिक अंबर हा त्यांचा वजीर। वजीर म्हणजे काय? प्रधान। वजीर म्हणजे काय? प्रधान। हा कोण होता? निजामशहाचा वजीर कोण होता मग? मलिक अंबर हा निजामशहाचा वजीर होता। तो मोठा कर्तबगार व हुशार होता। पहा मुलांनो, मलिक अंबर हा कसा आहे मग? मोठा कर्तबगार व हुशार आहे। निजामशहाचा प्रश्न आहे तुम्हाला, निजामशहाचा कर्तबगार वजीर कोण होता? तर कोण होता मग निजामशहाचा कर्तबगार वजीर? मलिक अंबर। तो मोठा कर्तबगार व हुशार होता। हा मलिक अंबर कसा होता मग? हुशार होता आणि कर्तबगार होता, म्हणूनच त्याला निजामशहाचा कर्तबगार वजीर म्हणून ओळखले जाते, मलिक अंबरला। त्याने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली। पहा मुलांनो, मलिक अंबर हा कसा आहे मग? हुशार आहे। हुशार आहे म्हणूनच त्यांनी कर्तबगार आहे म्हणूनच त्यांनी ह्या दोन भावांची कर्तबगारी त्यांनी पाहिली होती, म्हणजे त्यांचे पराक्रम पाहिले होते। कोणाचे? मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले यांची कर्तबगारी मलिक अंबर याने पाहिली होती। त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली। पहा मुलांनो, निजामशहाजवळ त्याचा वजीर कोण आहे मग? मलिक अंबर यांनी निजामशहाजवळ मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले यांच्या कर्तबगारीचे वाखाणणे म्हणजे त्यांची वाहवा केली होती। हे मराठा सरदार खूप पराक्रमी आहेत, शूर आहेत, अशी त्यांची माहिती त्या निजामशहाजवळ या मलिक अंबरनं पोहोचवली होती, किंवा त्यांच्या पराक्रमाचे गुणगान निजामशहाजवळ सांगितले होते किंवा गायले होते या मलिक अंबरने। निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परागण्याची जहागिरी दिली। पहा मुलांनो, हे मराठा सरदार खूप कर्तबगार आहेत, हुशार आहेत, पराक्रमी आहेत, वीर आहेत, म्हणून निजामशहाने या मालोजी राजांना पुणे व सुपे परागण्याची जहागिरी दिली। त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या पराक्रमामुळे निजामशहाने त्यांना पुणे व सुपे या परागण्याची जहागिरी दिली। पहा मुलांनो, हा प्रश्न आहे तुम्हाला निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परागण्याची जहागिरी दिली? मग कोणत्या परागण्याची जहागिरी दिली? पुणे व सुपे या परागण्याची जहागिरी दिली। भोसल्याच्या घरी वैभव आले। उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी। पहा मुलांनो, आता पुणे व सुपे हा प्रांत जहागिरी म्हणून मालोजी राजे यांना मिळाल्यानंतर भोसल्यांच्या घराला काय मग? वैभव आले, म्हणजे ते घराणे कसे आता श्रीमंत झाले। आणि मालोजी राजे यांच्या पत्नी कोण आहेत मग? उमाबाई या त्यांच्या पत्नी।
ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. हे उमाबाई कुठल्या होत्या मग? फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या. या उभयतांना 2 मुलगे होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. पहा मुलांनो, या मालोजी राजे आणि उमाबाई यांना 2 मुले होते. ते 2 मुलं कोणते आहेत मग? एकाचे नाव आहे शहाजी आणि दुसऱ्याचे नाव आहे शरीफजी. शहाजी 5 वर्षाचा असताना मालोजी राजे इंदापूरला लढाईत मारले गेले. पहा मुलांनो, शहाजी हे 5 वर्षाचे असतानाच मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. इंदापूरला जी लढाई झाली त्या लढाईमध्ये मालोजी राजे याने लढाईत मारले गेले. विठोजी राजांनी आपल्या पुतण्याचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पहा मुलांनो, जी जहागिरी मिळाली होती पुणे व सुपे, ही जहागिरी मिळाली होती, ह्या जहागिरीचा सांभाळ विठोजी राजे यांनी केले आणि आपल्या पुतण्यांचा पण सांभाळ विठोजी राजे यांनी केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. पहा मुलांनो, या विठोजी राजांनी शहाजी राजांसाठी लखुजीराव जाधव यांची मुलीला मागणी घातली. शहाजी राजांसाठी म्हणजे शहाजी राजांसाठी लखुजीराव जाधव यांची मुलगी पत्नी म्हणून निवडण्याचं कार्य या विठोजी राजांनी केले. पुढे शहाजी राजे लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. पहा मुलांनो, लखुजीराव जाधवांची कन्या कोण आहे मग? जिजाबाई. जिजाबाई ही कशी आहे? मोठी सुलक्षणी. सुलक्षणी म्हणजे सर्व गुण संपन्न असलेली अशी जिजाबाई हे लखुजीराव जाधवांची मुलगी होती. आणि या जिजाबाईंना मागणी कोणी घातली मग? विठोजी राजे यांनी आपल्या पुतण्यासाठी शहाजी राजांसाठी जिजाबाईंना लखुजीराव जाधवाकडं मागणी घातली. आणि जिजाबाई कशी होती मग? मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. आणि जे विठोजी राजेंनी मागणी घातली होती आपल्या पुतण्यासाठी शहाजी राजांसाठी, ती मागणी लखुजीराव जाधवांनी स्वीकारली आहे. म्हणजे शहाजींना जिजाबाई देण्याचे लखुजीरावांनी कबूल केले किंवा स्वीकारले. लखुजीराव म्हणजे निजामशहातील एक शूर पराक्रमी सरदार होते. पहा मुलांनो, लखुजीराव जाधव हे सुद्धा निजामशहातील एक काय होते मग? पराक्रमी सरदार होते, शूर सरदार होते. ते मोठा फौजफाटा बाळगून होते. आणि हे लखुजीराव जाधवाकडं मोठा फौजफाटा होता. निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. आणि या लखुजीराव जाधवांची निजामशहाच्या दरबारात खूप मोठी प्रतिष्ठा होती. त्यांना खूप मोठा सन्मान त्या दरबारात दिला जायचा. त्यांनी शहाजी राजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. आणि पहा मुलांनो, त्यांनी शहाजी राजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केलाय. कोण? लखुजीराव जाधवांनी. आणि या दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटात केल्यानंतर जिजाबाई भोसले कुळाची, भोसले घराण्याची लक्ष्मी झाली. पुढे आहेत शहाजी राजे. निजामशहाने मालोजी राजांची जहागीर शहाजी राजांना दिली. पहा मुलांनो, निजामशहाने मग मालोजी राजांची जहागिरी कोणाला दिली? शहाजी राजांना. शहाजी राजे हे मालोजी राजांचे पुत्र होते म्हणून निजामशहाने मालोजी राजांची जहागिरी शहाजी राजांना दिली. कोणती जहागिरी दिली होती निजामशहाने मालोजी राजांना? पुणे व सुपे हे प्रदेश, हे गाव निजामशहाने मालोजी राजांना दिली होती. परत तेच गाव जहागिरी म्हणून शहाजी राजांना निजामशहाने दिली. शहाजी राजे पराक्रमी होते. पहा मुलांनो,
कशामुळे दिल्या निजामशहाने शहाजीराजांना जहागिरी? कारण शहाजीराजे सुद्धा आपल्या वडिलाप्रमाणे मालोजी राजेप्रमाणेच पराक्रमी होते, शूर होते, म्हणूनच निजामशहाने शहाजीराजांना जहागिरी दिली. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता आणि निजामशाही दरबारामध्ये शहाजीराजांना खूप मान होता. मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. आणि पहा मुलांनो, मुघल बादशहाने निजामशाही जिंकायचा बेत केलाय. म्हणजे मुघल आता काय करायला आहे? निजामशाही जिंकण्यासाठी त्यांचा विचार चालू आहे मुघलांचा. विजापूरचा आदिलशाही त्याला मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजी राजे निकराने लढले. पहा मुलांनो, आणि ह्या मुघल बादशहाला आदिलशाही जाऊन मिळाला. विजापूरचा आदिलशाही जाऊन मिळाला आणि ते दोघं मिळून, मुघल बादशाह आणि विजापूरचा आदिलशाह मिळून या निजामशहाविरुद्ध लढाईसाठी तयार झाले. आणि या लढाईमध्ये निजामशहाच्या बाजूनं निजामशहाचा वजीर कोण आहे मग? मलिक अंबर व शहाजीराजे हे मोठ्या निकराने, मोठ्या हिमतीने, मोठ्या पराक्रमाने, मोठ्या शौर्याने हे मलिक अंबर व शहाजीराजे यांनी लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला आणि मुघल बादशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन्ही राजाविरुद्ध या दोन शूर सरदारांनी मलिक अंबर व शहाजीराजे यांनी मोठ्या हिमतीने, मोठ्या कष्टाने, मोठ्या पराक्रमाने, निकराने लढले आणि या दोन मुघल बादशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोघांचा पराभव केला आहे आणि त्यांना विजय मिळाला आहे. कुणाला? निजामशहाला. निजामशहाचे कोण? हे कर्तबगार सरदारामुळेच निजामशहाला विजय मिळाला आहे आणि यांचा पराभव झाला आहे, मुघलांचा आणि आदिलशहाचा. मुघल बादशाह आणि आदिलशाह यांचा पराभव झाला आहे. अहमदनगरजवळ भातवडी येथे प्रसिद्ध लढाई झाली. आणि ही लढाई कुठं झाली मुलांनो? अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले. पहा मुलांनो, ही लढाई अहमदनगरजवळ भातवडी येथे झाली आणि या लढाईत शहाजीराजांचे भाऊ शरीफजी मारले गेले. पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. पहा मुलांनो, शहाजीराजांनी आपला भाऊ मारला गेला याचं दुःख न करत बसता मोठ्या पराक्रमाने, मोठ्या शौर्याने ही लढाई लढवली आणि मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. पहा मुलांनो, आपला भाऊ मारला गेला म्हणून ते परत न ऐकता त्यांनी मोठ्या शर्तीने, मोठ्या पराक्रमाने लढले आणि त्या लढाईत शहाजीराजांचा विजय झालाय. म्हणूनच त्यांचं नाव पूर्ण सर्वत्र किंवा त्यांचा लौकिक सर्वत्र झाला. त्यांना शूर सेनानी म्हणून सर्वत्र लोक ओळखू लागले. त्यांचा पराक्रम मोठा होता, म्हणूनच त्यांचे नाव सर्वत्र झाले की हा शहाजीराजे हे काय? शूर सरदार आहेत. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असे वाटू लागले. पहा मुलांनो, शहाजीराजांबद्दल एवढी त्या निजामशहाच्या दरबारात प्रतिष्ठा वाढली की मलिक अंबर सुद्धा त्यांच्या या प्रतिष्ठेबद्दल त्यांना सुद्धा अभिमान वाटू लागला की म्हणजे त्याला सुद्धा त्याच्या पराक्रमाबद्दल आदर वाटू लागला त्या मलिक अंबरला सुद्धा. त्यातून उभयतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहाशी जाऊन मिळाले. पहा मुलांनो, मलिक अंबरला आता या शहाजीराजाबद्दल त्याच्या मनात वितुष्ट म्हणजे तेट किंवा राग निर्माण झालाय आणि त्यामुळं त्या दोघांमध्ये राग निर्माण झाल्यामुळं, कारण शहाजीराजांचं
नावलौकिक सर्वत्र झालं होतं की खूप पराक्रमी सरदार आहे म्हणून. हे मलिक अंबरला आवडत नसत, म्हणून त्यांच्या दोघांमध्ये काय तेट निर्माण झाले, वितुष्ट निर्माण झाले. आणि असे वितुष्ट निर्माण झाल्यामुळं शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. पहा मुलांनो, शहाजीराजांनी खूप पराक्रमाने कष्टाने त्यांनी त्या लढाईत विजय मिळवला होता. एवढं करून सुद्धा जर त्यांना त्यांच्या त्या निजामशहाच्या दरबारात असे त्यांच्या त्या मलिक अंबर आणि शहाजीराजे यांच्यामध्ये तेट निर्माण झाल्यामुळं त्यांना त्या दरबारात त्यांच्या निजामशहाचा दरबार सोडावा लागला. कशामुळं? मलिक अंबरमुळं निजामशहाचा दरबार शहाजीराजांनी सोडले आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पहा मुलांनो, असे हा थोर शूर पराक्रमी सरदार आपल्या दरबारात आला म्हणून आदिलशहाने त्यांना शहाजीराजांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला, त्यांचा आदर केलाय. शहाजीराजांचा कोणता किताब दिलाय मग आदिलशहाने शहाजीराजांना? सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केलाय. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. पहा मुलांनो, जेव्हा शहाजीराजांनी निजामशाही सोडली तेव्हा निजामशाहीमध्ये बऱ्याच घडामोडी म्हणजे बऱ्याच घटना घडल्यात. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. कोणत्या घडामोडी घडल्यात मग निजामशाहीमध्ये? मलिक अंबर हा मृत्यू पावला, मरून गेलाय मलिक अंबर हा. त्याचा पुत्र फतेह खान हा मोठा कारस्थानी होता आणि या मलिक अंबरचा जो पुत्र होता, मुलगा होता फतेह खान, तो कसा होता? कारस्थानी म्हणजे कपटी होता, वाईट विचाराचा होता, कट कारस्थान करणारा होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला आणि हा कपटी क्रूर असल्यामुळं, कट कारस्थानी करणारा असल्यामुळं फतेह खान त्या निजामशहाला आणि तो निजामशहाचा आता वजीर झालाय. कोण? फतेह खान. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान हा निजामशहाचा वजीर झालाय. आणि तो कसा होता? फतेह खान कारस्थानी कपटी होता. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. पहा मुलांनो, जर वजीर म्हणजे प्रधान, ज्या राजाचा प्रधान जर चांगला असेल, कर्तबगार असेल, हुशार असेल, शूरवीर असेल तर ते राजघराणे पुढे जाते. पण हा मलिक अंबरचा मुलगा कसा आहे? कटकारस्थानी करणारा आहे. म्हणून ह्या निजामशाहीला काय आता उतरती कळा लागली आहे. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. पहा मुलांनो, शहाजीराजे पण निजामशाही सोडून आदिलशहाला जाऊन आदिलशहाच्या दरबारात गेले आणि जो निजामशहाचा कर्तबगार वजीर होता मलिक अंबर, तो काय आता मृत्यू पावलाय आणि त्याचा मुलगा वजीर झालाय फतेह खान. आणि तो फतेह खान कसा आहे? कट कारस्थान करणारा आहे. हे सर्व ओळखून मुघलांनी निजामशहावर स्वारी करण्याचं ठरवले किंवा मुघलांच्या स्वारीचा धोका निजामशाहीवर आता निर्माण झालाय. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आई शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा आईने शहाजीराजेकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. पहा मुलांनो, निजामशाहीला उतरती कळा लागली. शहाजीराजांनी निजामशाही सोडून गेले. निजामशहाचा वजीर मलिक अंबर, तो आता काय मृत्यू पावलाय आणि त्याच्या जागी वजीर कोण झालाय? त्याचा मुलगा फतेह खान. आणि तो फतेह खान कसा आहे? कट कारस्थानी करणारा आहे. यामुळं निजामशाहीला आता काय उतरती कळा लागली आहे आणि मुघलांचा स्वारीचा धोका निर्माण झालाय. त्यामुळं आता निजामशहाची आई यांनी शहाजीराजांकडं परत निजामशाहीमध्ये येण्यासाठी साकडं घातले की तुम्ही शहाजीराजाकडे साकडं घातले की तुम्ही परत निजामशाहीकडं
निजामशहाकडं म्हणजे आमच्या दरबारात परत या आणि आमच्या निजामशाहीला सावरण्यासाठी तुम्ही आमच्या दरबारात परत आलं पाहिजे असं साकडं ती शहाजीराजांकडं निजामशहाच्या आईनं घातले. तेव्हा त्या निजामशहाच्या आईचे साकडे घातल्यामुळं शहाजीराजे परत आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. पहा मुलांनो, पाठ समजला असेलच तुम्हाला. समजला नसेल तर बार बार तुम्ही ह्या व्हिडिओला पहा, तेव्हाच तुम्हाला हा पाठ लक्षात येईल. परीक्षेच्या दृष्टीने हा पाठ महत्त्वाचा आहे आणि सुरुवातीला हा पाठ वाचून घ्या, नंतर हा व्हिडिओ पहा, त्यामुळे तुम्हाला चांगले समजेल. आणि परत आता आपण पाहणार आहोत स्वाध्याय. या पाठातील स्वाध्याय म्हणजे प्रश्न उत्तर. पहा मुलांनो, फक्त वाचून समजून घेण्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे या पाठातले स्वाध्याय सोडवणं. स्वाध्याय सोडवून ते पाठ करणं हे महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला परीक्षेत प्रश्न उत्तर लिहिता येतील आणि परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क मिळतील. परीक्षेत जर चांगले मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला हे स्वाध्याय हे प्रश्न उत्तर पाठ केलेच पाहिजे. पहा, पहिला प्रश्न काय आहे? रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. काय आहे त्यामधला? महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी प्रश्न ई. निजामशहाचा डॅश हा कर्तबगार वजीर होता. कोण होता मग निजामशहाचा कर्तबगार वजीर? समजलंच असेल तुम्हाला मुलांनो, सांगा. मलिक अंबर. कोण आहे मग कर्तबगार वजीर? मलिक अंबर. आता प्रश्न दुसरा. नातेसंबंध लिहा. नातेसंबंध लिहा म्हणजे काय? जसे भावाभावाचे नातं, आईवडिलाचं नातं, जावई सासऱ्याचं नातं, हे नाते ह्याला म्हणतात नातेसंबंध. मालोजी राजे, विठोजी राजे. कोण होते मालोजी राजे आणि विठोजी राजे? याचं उत्तर तुम्ही लिहून घ्या मुलांनो. मालोजी राजे आणि विठोजी राजे कोण होते? भाऊ भाऊ. लिहून घ्या. मालोजी राजे आणि विठोजी राजे याचं उत्तर काय आहे? भाऊ भाऊ. यांचं नातेसंबंध काय आहे मग? भावाभावांचा आहे, म्हणून याचं उत्तर आहे भाऊ भाऊ. आ. शहाजी राजे, लखुजीराव जाधव. पहा मुलांनो, शहाजी राजे आणि लखुजीराव जाधव यांचं नातेसंबंध काय आहे? याचं उत्तर आहे जावई सासरे. जावई सासरे. लखुजीराव जाधवांची कन्या मुलगी शहाजी राजांना दिली होती, म्हणून हे शहाजी राजांचे काय आहेत? सासरे. लखुजीराव जाधव हे शहाजी राजांचे सासरे आणि लखुजीराव जाधवांचे शहाजीराजे हे जावई. म्हणजे या दोघांचं नातेसंबंध काय आहे मग? जावई सासरे. लिहून घ्या, जावई सासरे. ई. शहाजी राजे शरीफजी. पहा मुलांनो, शहाजी राजे आणि शरीफजी यांचे नातेसंबंध काय मग? भाऊ भाऊ. हे दोघं काय आहेत मग? भाऊ भाऊ. लिहून घ्या, शहाजी राजे शरीफजी. हे दोन कुणाचे मुलं आहेत? मालोजी राजे यांचे दोन मुलं आहेत, शहाजी राजे आणि शरीफजी. याचं नातेसंबंध काय मग? भाऊ भाऊ. दीर्घ ई. बाबाजी राजे, विठोजी राजे. पहा मुलांनो, बाबाजी राजे आणि विठोजी राजे याचे नातेसंबंध काय मग? पिता पुत्र. कोण आहेत हे दोघं जण? पिता पुत्र. बाबाजी राजे यांचं मुलगा कोण आहे? विठोजी राजे. पिता पुत्र. याचं उत्तर काय आहे? पिता पुत्र. आता प्रश्न तिसरा आहे. अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा. आता आपल्याला इथं काय करायचं? जोड्या लावायच्यात. अ गटात आणि ब गटात जे काही नावे दिले आहेत त्यांची. अ आहे सिंदखेडचे
आता हिचं उत्तर हुडकायचं आहे ब गटामध्ये. सिंदखेडचे कोण आहेत मग? कोण आहेत मुलांनो सिंदखेडचे? जाधव. सिंदखेडचे जाधव. फलटणचे निंबाळकर. फलटणचे निंबाळकर. जावळीचे मोरे. जावळीचे मोरे. मुधोळचे घोरपडे. समजलं मुलांनो? आता पुढे प्रश्न आहे. प्रश्न 4. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? कोणी केला घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार? याचं उत्तर आहे, मी व्यवस्थित सांगितलंय या व्हिडिओमध्ये तुम्हाला. कोण आहे याचं, कोणी केला याचा जीर्णोद्धार? मालोजीराजे भोसले. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? मालोजीराजे भोसले. मालोजीराजे भोसले यांनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. प्रश्न आहे आ. निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली? कोणत्या परगण्याची जहागिरी दिली मग? याचं उत्तर आहे पेज 10 वर. पहा मुलांनो, इथं आहे याचं उत्तर. निजामशहाने मालोजी राजे यांना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली? निजामशहाने मालोजी राजे यांना पुणे व सुपे या परगण्याची जहागिरी दिली. प्रश्नाचं उत्तर आहे हे. प्रश्न आता पुढे आहे ई. प्रश्न ई. निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? कोण लढले निकराने मुलांनो? याचं उत्तर आहे पेज नंबर 10 वरच. प्रश्न आहे, निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? कोण निकराने लढले मग निजामशाही वाचवण्यासाठी? मलिक अंबर. मलिक अंबर व शहाजी राजे. याचं उत्तर आहे मलिक अंबर व शहाजी राजे यांनी निकराने लढले, या दोन सरदारांनी. मलिक अंबर व शहाजी राजे यांनी निजामशाही वाचवण्यासाठी
निकराने लढले. प्रश्न ईचं उत्तर आहे हे. प्रश्न ईचं उत्तर. दीर्घ ई प्रश्न पहा मुलांनो. शहाजीराजांना कोणता किताब दिला? आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? याचं उत्तर आहे पेज 10 वरच. आदिलशहाने पहा त्यांना सरलष्कर हा किताब दिला, देऊन सन्मान केला. हा त्याचं उत्तर आहे. शहाजीराजांना आदिलशहाने सरलष्कर हा किताब देऊन सन्मान केला. इथं शहाजीराजे तुम्हाला नाव टाकायचं आहे. शहाजीराजांना आदिलशहाने सरलष्कर हा किताब दिला असं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. हे प्रश्न ईचं उत्तर आहे, दीर्घ ईचं. आता प्रश्न आहे उ. शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले? याचं उत्तर आहे इथंच, प्रश्न पेज 10 वर.